सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला आहे। सुखबीर सिंग बादल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आहेत। मातासाहेब गुरुद्वारा जवळ जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे। नांदेडमधली ही घटना आहे। हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल खासगी रुग्णालयात दाखल आहेत। नांदेड पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांच्याकडून। कमलाकर, काय परिस्थिती आहे? नक्कीच लागवीजी पंजाबचे कमलाकर, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये। माझा पोहोचतोय व्यवस्थित? मातासाहेब गुरुद्वारा जवळ जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे। नांदेडमधली ही घटना, सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला आहे। कुणी केला, का केला, या सगळ्याचा आता तपास सुरू आहे। नांदेड पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। या परिसरातले सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्यासोबत आहेत। कमलाकर, तुम्ही मुद्दा पूर्ण करा। नक्कीच लागवीजी आज सकाळी जे आहे दोन तीन दिवसापासून पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल जे आहेत ते नांदेडला आलेले होते। आपल्या पूर्ण परिवारासह ते नांदेडला आले होते आणि आज जे आहे दुपारी 1च्या दरम्यान नांदेड परिसरातील सर्व गुरुद्वारे या ठिकाणी ते दर्शनासाठी जात असताना नांदेड पासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती मातासाहेब गुरुद्वारा आहे, त्या ठिकाणी ते दर्शन घेत होते। त्यावेळेला अज्ञातांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे। त्यांच्या हाताला जे आहे दुखापत झालेली, त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात आता सध्याला उपचार सुरू आहेत। मात्र हा हल्ला कोणी केला आणि कशामुळे केला याचा अद्याप या ठिकाणी कुठलाही तपास लागलेला नाही। मात्र पोलिसांकडून लगेच सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि लगेच सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि जी माहिती मिळेल त्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येईल असं सांगण्यात आलंय आणि एका संशयित आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे। लागवीजी अगदी धन्यवाद कमलाकर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।